नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवू आलू पराठा। आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण कुकरमध्ये बटाटे उकडून घेऊ। पराठ्यामध्ये टाकण्यासाठी लागणारे साहित्य काढून घेऊ। धने शेव घेतलेले मी ग्लासामध्ये याला कुटून घेऊ। बघू शकता शेव धने कुटून घेतल्याने पराठ्याला खूप भारी चव येते। बघू शकता कांदा, जिरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, शेव धने, मोहरी आणि कसुरी मेथी आलू पराठ्यामध्ये टाकल्याने इतकी भारी चव येते ना आलू पराठ्याला। बटाटे उकडले आहे, 2 शिट्ट्या लावून घेतल्या, मस्त उकडले आपले बटाटे। चला तर मग पुढची तयारी करूया। चला तर मग कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊ आणि कढईमध्ये आपण जिरं टाकलेलं आहे। आता लसूण, मिक्स करून घेऊ। अद्रक ती पण मिक्स करून घ्यायची। धना आणि शेव कुटलेलं आहे ते पण टाकून मिक्स करून घ्यायचं। आता कांदा घालून घेऊ। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। यामध्ये आता आपण कढीपत्ता, कसुरी मेथी घालून मिक्स करून घेऊया मस्त। खूप भारी चव येते। बघा आपले बटाटे उकडलेले आहे, यांची साल काढून घेऊ। खूपच टेस्टी लागतात असे आलू पराठे करून बघा। मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे। साल काढून झालेले आहे, खूप गरम होते बटाटे, मी पाण्यातच ठेवलेले। बघा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपला लसूण कांदा। यामध्ये आपण बटाटे घालून घेऊ। बटाटे घालून पावभाजी मॅश करून घेऊ। बघू शकता खूप भारी चुरा होतात असे बटाटे याने। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करून घ्या। मिक्स करून घेऊ। यामध्ये मिक्स व्हेजिटेबल मसाला घालू। अर्धा चमचा तिखट, घरी बनवलेला मसाला, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालून परतून घेऊ। गॅस फुल करायचा, फुल गॅसवर परतून घ्यायचे म्हणजे मसाले मस्त भाजले जातात। भाजीला खूप भारी चव येते। बघू शकता आपली बटाट्याची भाजी मस्त झाली। अशी सुकी पण तुम्ही खाऊ शकता, डोशाबरोबर कशाबरोबर पण। खूप कसुरी मेथी आणि धने शोपने भाजीला मस्त चव येते। बघू शकता तुम्ही सुकी पण टिफिनसाठी देऊ शकता, खूप भारी लागते। आपली भाजी तयार झालेली आहे, म्हणजे पराठ्याचे सारण तयार झालेलं आहे। चला तर मग आपण काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये। आता आपण पराठे लाटायची तयारी करूया। गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून देऊ तापायला। किचनवर कपडा टाकून घ्यायचा, यावर कोळपट ठेवून घेते, जे सरकत नाही कोळपट। पीठ मळलेलं आहे, एक उंडा तोडायचा छोटासा, मस्त मळून घ्यायचा मऊ। बघू शकता अशा पद्धतीने उंडा मळून घ्यायचा, बारीक लाटायचा, छोटीशी चपाती सारखं लाटून घ्यायचा जाडसर। पुरण भरतो असं सारण, बटाट्याच्या भाजीचं सारण गोल गोल आकारामध्ये करून यामध्ये भरायचा आणि वर गोल करून मोदक सारखे तोंड बंद करून घेऊ, म्हणजे फुटत नाही पराठा। हळू हलक्या हाताने लाटायचा पराठा। बघू शकता खूप भारी लागतात असे पराठे, नक्की करून बघा। मी थोडं जो दाबून लाटलं त्यामुळे थोडं चिटकला, पण आपला पराठा लाटून झालेला आहे। तवा पण छान तापलेला आपला। बघू शकता यावर आपला पराठा टाकून घ्यायचा।
तूप गरम करून ठेवलं आहे मी. तुम्ही बटर काही पण वापरू शकता. तेल तूप मी पगळवून ठेवलेलं. सगळी बाजूंनी कडान तूप घालून घेऊ. तुपाने आलू पराठा तर अजूनच भारी लागतो आणि पौष्टिक पण असतो. बघू शकता. असा पराठा नक्की करून बघा. जास्त मेहनत नाही. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आपला पराठा तयार झालेला आहे. तुम्ही यासोबत दही, बटाट्याची भाजी आपण केलेली ती खाऊ शकता. खूप भारी लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद. गरम गरम पराठे खायला या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद.